रामकृष्ण हरे सज्जन हो. आजचा आपला विषय आहे जबरभूत. मागे अशाच प्रकारचा व्हिडिओ आपला एक झालेला आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पंढरीचे भूत मोठे, हा असा अभंग आहे आणि तो बऱ्याचशा लोकांना आवडला आहे. क्रियाप्रतिक्रियाचा छानपैकी आलेल्या आहे त्याच्यावर. तर आत्ता जे भूत आहे हे जबरभूत आहे आणि मागचं तुकाराम महाराजांचा अभंग होता त्यात मोठं भूत असं म्हटलेलं आहे आणि हे जबरभूत आहे हे एकनाथ महाराजांचं आहे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. पुणे आकाशवाणीवर गेली 30 वर्ष सातत्याने मी हे भारुडं गात होतो आणि लोकसंगीत या विषयामध्ये आपली पार्टी रजिस्टर होती आणि एकनाथी भारुडं 30 वर्ष आकाशवाणीवर आपण गायले. तर असे भारुडं जे आहेत एकनाथ महाराजांचे जास्त भारुडं आहेत. तर लोकांच्या ज्या भावभावना आहेत, ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, मग ते वासुदेव असतील, आंधळे असतील, पांगळे असतील, कोल्हाटी असतील, असे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रवृत्त्या आहेत त्या अभंगाच्या रूपाने, भारुडाच्या रूपाने, नाथ महाराजांनी रूपकाच्या रूपाने सुद्धा मांडलेल्या आहेत. त्याचा हेतू असा आहे की लोकांचं प्रबोधन व्हावं आणि लोकांना सोंगामधून त्याचं प्रबोधन झालं पाहिजे असं नाथ महाराजांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी असे अनेक भारुडं रचली. इतर संतांनी रचली, पण नाथ महाराजांचे जास्त भारुडं आहेत आणि ती जास्त वारकऱ्यामध्ये आणि वैष्णवामध्ये गायली जातात तर लोकांना ती आवडतात. पण त्यातला जो अर्थ आहे ना तो फार महत्त्वाचा असतो. आता काही अनर्थ करतात आणि वेगळाच अर्थ ओढून घेतात. त्यांनी नीट ते भारूड किंवा असे जे अभंग आहेत ना ते सविस्तर नीट ऐकले पाहिजे की संत काय म्हणतात. ऐका नाथ महाराज काय म्हणतात. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे ग बाई, झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते, का ग तू अलीकडे तुझं काय बरोबर दिसत नाही, मन काय तुझं संसारावं लागत नाही, काय काय तू देवन धर्मन काय अगदी वेगळ्याच तंद्रीमध्ये असतेस. 20-25 दिवस काय तिकडे वारीच्या निमित्ताने काय जातेस, कुणीकडं काय काय झाले, काय लागले तुला असा हा नाद छंद. ते म्हणले छंद नाही, हे एक प्रकारचं भूतच आहे बाई, मला त्याच्यामुळं काय कळतं का लागलं की लागलंच ते. आणि मग तुला याचं बाकीचं काय वाटत नाही का. नाही म्हणले, हे जबरभूत आहे आणि हे कशाने हे निघत नाही. एकदा का लागलं हे विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. जसं विवेकासह वैराग्य झालं की ते जसं वैराग्य खरं असतं तसं भावभावना वास्तव असल्या आणि त्या पांडुरंगाला धरून असल्या की ते भूत माणसाच्या आतून बाहेर निघत नाही. बघा ना 15 ते 20 लाख लोक वारकरी त्या भिवरेच्या तीरावर जमा होतात. काय ते पंढरीचं भूत आहे की ज्याने वेळ लावले सगळ्या वारकऱ्यांना. सर्व वेगवेगळ्या रूपाने वर्णन करताना संतांनी त्याला भूत असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि व्यवहारातले जे भूत आहेत ते पण वेगळे आहेत. तर हे याच्यामध्ये 2 प्रकार व्यवहारातले सांगितलेत आणि भूत दुसरे प्रकार सांगितलेले आहेत. ते ऐका. तर ती सखी म्हणते, का ग तुला हे कसलं भूत लागले. हे जबरभूत आहे म्हणाले. झाले झडपण करू गत काय, त्याने मला झडपलंय म्हणजे त्याचा मला नाद लागलाय. त्याला काही उपाय नाहीत म्हणाले. अगं असं कसं होईल म्हणले. उपाय असतातच ना भूतावर. म्हणले केले का काही उपाय. हो केले ना म्हणाले. सोप चाटोचे केले देव ऋषी. सोप हे फडकून काय भूत काढणारे आहेत, काही चाटूने भूत काढणारे, वेगवेगळे प्रकारचे साधनं करून भूत काढतात. पण त्यांच्याने काय भूत निघालं नाही. या भूताने धरिले केसी, जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. हे जबर भूत आहे, हे कशानेही निघत नाही आहे.
लिंबो नारळ कोंबडा उतारा. मग म्हणले उतारा काय टाकला का नाही? म्हणलं टाकला की. लिंबू नारळ कोंबडा उतारा, या भूताने धरिला तारा. जबर मोठे ग बाई भूत, जबर मोठे ग बाई. पण ह्या भूताने जास्तच थारा धरले म्हणले. म्हणले मग असंच भूत लागतं सामान्य का आणखीन या भूताचे प्रकार आहेत? म्हणले आहेत ना. हां, तर हे भूत आहे ना, हे कामिनीचं भूत एकदा आहे. म्हणजे स्त्री वेडे विषय वेडे जे असतात ना, त्यांना त्याचं भूत लागलं की काय होतं, तर ते पुढे वर्णन करताना 4थ्या चरणात म्हटले नाथ महाराजांनी. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. जबर मोठे ग बाये भूत, जबर मोठे ग बाये. भूत लागले नारदाला, त्याला कामिनीचं कामाचं भूत लागलं. म्हणजे काय? एकदा नारद भगवान श्रीकृष्णांकडे गेले. म्हणले भगवान एक विचारू का? वाईट वाटणार नाही ना? म्हणले अरे तू माझा भक्त आहेस, प्रिय भक्त आहेस, भक्तासाठी मी काही पण करायला तयार असतो, तू काहीही म्हण, काही मला आवडेल म्हणाले. म्हणले देवा अलीकडे मला असं वाटतं आहे की तुला 16,108 बायका आहेत ना, त्यातली मला एखादी दिली तर काय होईल? भगवंताला वाटलं की या भक्ताला मोह झाला आहे, स्त्रियाचं भूत लागलेलं दिसतं आहे डोक्यामध्ये. पण याला तसं स्त्री एखादी द्यायला हरकत नाही आहे, पण हा त्यात गुरफडून जाईल आणि मग त्याचं भजन कीर्तनावरचं लक्ष कमी होईल. म्हणून भगवान भक्ताला मोह पाडित नाही आहे. आणि म्हणून भगवंताने मोहात न पाडण्यासाठी त्याला सांगितलं की मी ज्या घरी नसेल ना, तिथून तू ती बायको तुझी, तू ती घेऊन जाऊ शकतो. झालं. नारदाला वाटलं बरं झालं, आता याच्या प्रत्येक घरी हा कसा असेल. मग नारद एकीच्या घरी गेला, तिथे तो देव आहेच. दुसऱ्या गेला, तिथे आहे. तिकडं तिकडं जातो, तिथं आहे. दमलं नारद आणि मग एका सरोवरावर आंघोळ करायला गेलं, तिथं डुबकी मारली आणि त्याला डुबकी मारल्यानंतर त्याला स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये एक आडदंड असा गोरापान मनुष्य तरुण आला आणि त्याच्याबरोबर ही नारदी झाली. नारदाची झाली नारदी, ऐसी नवबद गाजे, असं एक दुसरं भारुड आहे. नारदाची नारदीन झाली, त्या तरुणाबरोबर लग्न झालं आणि त्याच्यापासून 60 पोरे झाली त्याला. भूत लागले नारदाला आणि काय झालं, त्याला 60 पोरं झाली त्या स्वप्नामध्ये. आणि ते पोरं वा मला हे पाहिजे, मला अंगड पाहिजे, मला पुस्तक पाहिजे, मला केव्हा वैतागून गेलं ते नारद. अरे बापरे, नारद म्हणजे नारदी झालेली स्त्री झाली त्याची. आणि मग काय करावं असं बेचैन झालं. काय आता मेलं तरी बरं असं जेव्हा वाटलं, तेव्हा ते स्वप्न भंग झालं. आणि नारद त्या पाण्यातून बाहेर आला आणि म्हणला आता याच्या पुढे असं नादी लागायचं नाही या स्त्रियांच्या. अरे नुसतं स्वप्नात जरी एवढी फजिती होती तर एवढे वर्ष त्याबरोबर घालवणं फार अवघड आहेत, हे आपलं काम नव्हे असं नारदाला वाटलं. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. जबर मोठे ग बाये भूत, जबर मोठे ग बाये. जबर मोठे ग बाये भूत, जबर मोठे ग बाई. झाली झडपण करू गत काही, असं भूत आहे. हे कामाचं भूत म्हणजे कामवासनेचं भूत. आणखीन एकाला सत्तेचं म्हणजे अधिष्ठान जागा पदाचं भूत लागलं की मला असं पद मिळालं पाहिजे, आढळ पद, की ते पद कोणी हिरावून घेता कामा नये. कारण हे बाकीचे सगळे पद 5 वर्षांनी खाली होऊ शकतात, पण असं आढळ पद आपल्याला मिळालं पाहिजे. असा ध्रुवबाळ, त्या ध्रुवबाळाला पदाचा मोह झाला आणि पदाच्या मोहासाठी तो त्याच्यामध्ये त्या पाठीमागं लागला. ते भूत डोक्यात घुसलं पदाचं. भूत लागले ध्रुव बाळाला, उभा अरण्यात ठेला. जबर मोठे ग बाये भूत, जबर मोठे ग बाये. अरण्यात गेला, तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. माग तुला काय पाहिजे? म्हणले भगवान मला असं काय पद द्या की ते अढळ असलं पाहिजे, असं अटळ पद मला द्या. भगवंताने त्याला ध्रुवपद दिलं. तेव्हा हे पदाचं एक भूत आहे बघा. आत्ता हे राजकारणातले बघा पदासाठी काय काय भूतं नाचतात त्यांची मनातली, तर ते हे सगळं भूतच आहे. एका जनार्दनी भूत. जनार्दन म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की हे जे भूत आहे ना,
वेगवेगळ्या प्रकारे लागणारं हे कुठे असतं? स्मशानात असतं, एखाद्या झाडावर असतं, एखाद्या डोंगरावर असतं, एखाद्या कपरीत असतं का? नाही 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 नाही. एकनाथ महाराज म्हणतात, सर्वा ठाई सदोदित, ते भूत सगळ्या ठिकाणी आहे. आणि सदा उदित, ते नेहमी सच्चिद आनंद स्वरूप आहे. म्हणजे ते भूत सदा जागृत असतं. ते आत्मस्वरूपाचं सगळीकडे भूत आहे. त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो. असं जे भूत आहे ते जीवरूपाने नटतं आणि ते मनाच्या आधाराने सगळं खेळ खेळतं. असं जे मुळातलं भूत आहे, एका जनार्दनी भूत, कोणचं भूत आहे? सर्वा ठाई, सर्व ठिकाणी आहे. सदोदित, सदा उदित, म्हणजे नेहमी प्रज्वलित आहे. सच्चिद आनंद स्वरूप आहे. असं भूत लागावं. लागावं म्हणजे आपल्यात ते असतंच, पण त्याची जागृती व्हावी, आपलं स्वरूप आपल्याला कळावं. आणि ते स्वरूप मनाच्या, इंद्रियाच्या, लिंगदेहाच्या आधारे मग ह्या जगामध्ये आपण हे सगळे नाटकं करत असतो. घड्याळांनो, खुशाल संसार करा वाटतो वैराग्याहुनी बरा. तेव्हा ते भूत मुळात कळणं, मुळात आत्मस्वरूप कळणं, ब्रह्मस्वरूप कळणं आणि त्या ब्रह्मस्वरूपाला धरून, ते ब्रह्म हेच आहे ना विटेवर सुद्धा, उघडे परब्रह्म आले असं म्हटलेलं आहे. उघडे ब्रह्म पंढरपुराशी आले. तेव्हा ते ब्रह्मस्वरूप असणारा पांडुरंग हेही एक प्रकारचं भूत आहे. असं अनेक अभंगामध्ये संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते आजचं हे वर्णन आहे. आणि इतर भूतं पण आहेत की जे नारदाला लागलं, जे ध्रुवबाळाला लागलं. अनेक लोकांना भूतं लागतात. आणि असं जे भूत आहे तर ते भूत आपल्यालाही सात्विक आणि तात्विक लागावं आणि त्याच्यामध्ये आपलं जीवन आनंद मंगलमय होतं, असाही एक अर्थ आहे. म्हणजे पारमार्थिक अर्थ आहे, व्यावहारिक अर्थ आहे. अशा प्रकारचं हे भूत आहे आणि ते एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हा अभंग, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.